कीर्तनात अक्षरशः साक्षात मृदंगाचे बोल विठ्ठल विठ्ठल बोलू लागले. जगदविख्यात तत्वज्ञानी, थोर प्रबोधनकार, युग परावर्तक, राष्ट्रसंत भगवान बाबा गौरव ग्रंथ या ग्रंथातील अनुक्रमांक 15 वरील लेख पर्व आहे. कीर्तनात साक्षात मृदंगाचे बोल विठ्ठल विठ्ठल बोलू लागले. कीर्तन करत असताना लाखोंचा जनसागर स्तब्ध करण्याचं सामर्थ्य बाबांच्या वाणीत होतं. कीर्तनात प्रचंड गर्दी होत असे. बाबांचा आवाज एवढा सुमधुर होता की साक्षात सरस्वती माता वाणीतून प्रकट होत आहेत असं काही क्षणासाठी प्रतीत होत असे. बाबांच्या वाणीतून प्रकट होणारे शब्द शांत चित्ताने तासनतास ऐकावे असंच वाटत असे. मन भरून येई, भवदुःख हरून जात असत. भागवत धर्माचे प्रचारक, प्रसारक आणि वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ, लोकमनात भक्तीची शक्ती बिंबवणारे युग पुरुष भगवान बाबा हे ज्ञानसूर्य तर होतेच, पण कीर्तनात जेव्हा मृदंग वाजत असे त्या मृदंगाचे बोल देखील विठ्ठल विठ्ठल बोलत एवढं अगाध सामर्थ्य भगवान बाबा यांच्या वाणीमध्ये निर्माण झालं होतं. देशभरात समाज प्रबोधन करण्यासाठी कीर्तन हे लोक जागृतीचं आणि भक्तीचा रस निर्माण करण्याचं यशस्वी माध्यम होतं. म्हणून लोक उपदेश करण्यासाठी, लोकांना एकत्र करून ज्ञानदान करण्यासाठी बाबांनी वारकरी संप्रदायाचा पाया असणारं कीर्तन खऱ्या अर्थाने लोकप्रिय केलं. कीर्तन हा ज्ञानदानाचा उत्तम स्रोत असल्याने कीर्तनाला एक वेगळी दिशा आणि उंची बाबांनी दिली. बाबांचा कंठ प्रचंड सुमधुर होता. शास्त्रीय संगीत देखील फिकं पडेल असा आवाज लोकांच्या हृदयाला भिडत असे. जेव्हा जेव्हा लोक प्रबोधन करण्यासाठी बाबा कीर्तनासाठी सज्ज व्हायचे त्यावेळी कीर्तनातील मृदंगाच्या ध्वनीतून देखील विठ्ठल विठ्ठल हा निनाद प्रकट होत असे. कीर्तन म्हटलं की मृदंग असतोच. कीर्तन चालू असेपर्यंत तो अधूनमधून चालू असतोच. त्या मृदंगाचे बोल विठ्ठल विठ्ठल बोलायचे. भगवान बाबांच्या कीर्तनात मृदंगाच्या बोलातून विठ्ठल नामाचा जयघोष होत असे. बाबांचं कीर्तन हे भक्तांसाठी अनोखी पर्वणी होती. बाबा हे स्वतःच भगवान विष्णू यांचे अंश अवतार असून देखील पंढरपूर स्थित पांडुरंगाचे, विठ्ठलाचे निस्सीम भक्त.